ब्रह्मानंदात रममान होईल, जगाला ब्रह्मानंदात रममान करण्याचं सामर्थ्य या बाळात आहे. म्हणून याचं नाव ठेव राम. गोस्वामी लिहितात, जो आनंद सिंधु सुख राशि, जो आनंद सिंधु सुख राशि, स्वीकरते त्रिलोक सुपासी, सो सुख धाम रामस नामा, अखिल लोक दायक विश्रामा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. याचं नाव राम ठेव. दुसरा बालक ठेवला कुलगुरूंच्या मांडीवर. ओ हो 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 राजा, अरे काय अद्भुत तुझ्या पोटी आलंय रे. थोडा बारीक ठेव दत्ता, शब्द कळू दे बेटा, बॅकग्राऊंड असलं पाहिजे. प्लीज प्लीज दत्ता. या बालकाचं काय वैभव सांगू राजा. जगात 8 प्रकारची लक्ष्मी आहे. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी वगैरे. पण सगळ्यात श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि अपूर्व लक्ष्मी कोणती असेल तर ती सेवा लक्ष्मी आहे. या बाळाकडे पाहिल्यावर असं वाटतं सेवा लक्ष्मीचा विश्वातला सर्वोच्च आदर्श हा मुलगा राहील. आणि सेवा हेच ज्याचं जीवन लक्ष्य आहे. म्हणून याचं नाव ठेव लक्ष्मण. गोस्वामी लिहित आहेत, लक्ष्मण धाम राम प्रिय, प्रिय सकल जगत आधार, गुरु वशिष्ठ तेहि राखा, लक्ष्मण नाम उदारा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय. लक्ष्मण लक्ष सेवेकडेच. याचं मन फक्त सेवेत असेल, अखंड सेवा करेल आणि सावलीसारखा होता रामरायाबरोबर. तिसरा बालक मांडीवर दिला आणि कुलगुरू वशिष्ठांच्या डोळ्याला धारा लागल्या. घळ 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 पाणी त्याचं अंग प्रत्यंग पाहिलं. तळपायापासून मस्तकापर्यंत निहाळला. राजा राजा, काय केलंस रे तू. हे कुठून आणले, कसं आणले रे. बाप रे बाप. जग उद्धार व्हावा म्हणून भक्ती करतंय भगवंताची. भगवंताची भक्ती करावी, केलीच पाहिजे. भागवत धर्माच्या आचरणानं द्रवीभूत झाले चित्ताची सर्वेश्वर भगवंताकडे सतत प्रवाहित झालेली वृत्ती म्हणजे भक्ती. आणि ती वृत्ती भगवंताप्रती प्रत्यर्पित करताना जे काही बळ लागतं, जी काही शक्ती लागते, जी काही ऊर्जा लागते, जी काही ध्येय लागतं, जो काही प्रेरणा लागते, ती प्रेरणा जगात देणारे खूप कमी आहे. राजा, भगवंताची भक्ती करणाऱ्यांना त्यांच्या भक्तिभावाचं पोषण व्हायला पाहिजे. आणि म्हणून याचं नुसतं नाव जरी घेतलं, या बाळाचं नाव जरी घेतलं तरी त्या भक्तांचं भगवंताप्रती भक्तिभावाचं भरण पोषण होईल. याचं जीवन इतकं सरळ आहे, इतकं सरळ आहे, इतकं सरळ आहे की बस कलम तोड, पलंग तोड. याच्या नावात कुठं वेलांटी नको, याच्या नावाला मात्रा नको, काना नको, आकार नको, उकार नको. आणि भरण पोषण करणारा म्हणून याचं नाव ठेव भरत. गोस्वामी लिहित आहेत, विश्व भरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत हस होई. विश्व भरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत हस होई.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भरत सम भ्राता न भूतो न भविष्यती. भरतासारखा भाऊ झाला नाही, होणार नाही. भरत सम राजा न भूतो न भविष्यती. भरत सम ज्ञानी न भूतो न भविष्यती. उद्घोष केला कुलगुरूंनी, याच्यासारखा भाऊ जगात दुसरा नाही, याच्यासारखा राजा दुसरा जगात नाही, याच्यासारखा ज्ञानी जगात दुसरा नाही. राजा काय कमवलंस रे तू. भरत येणार आहे पुढे चरित्र, फक्त तुम्ही दांड्या मारू नका. अद्भुत चरित्र, अद्भुत चरित्र. मारुतराय जेव्हा ते लंकेतून ते काय औषध बिषध आणायला गेलं तर लक्ष्मणाला काही शक्ती लागली होती असं काहीतरी. ती आणताना मध्ये भरताची भेट झाली आणि त्यानंतर मग ते लंकेत गेले ते औषध बिषध घेऊन द्रोणागिरी काहीतरी. आणि मग कळलं रामरायाला मारुती अयोध्येला गेला, पहिल्यांदाच गेला आणि पहिल्यांदाच भरताला भेटला. प्रेम उतू गेलं रामरायाचं. मारुतराया भेटला का माझा भरत. म्हणाले हो. काय वाटलं भरताकडे पाहून. भरत लॅकोना होता रामासाठी. माझा भरताकडे पाहून, भरताला भेटून भरताबद्दलचा तुझा काय भाव आहे, भरताबद्दलचा तुझा काय अनुभव आहे. बुद्धिमत्ताम वरिष्ठम. मारुतरायाचा काय महिमा आहे बाबा, अपार आहे, अपार आहे. आणि हात जोडून सांगितलं नको रामराय विचारू नका. का तुम्हाला वाईट वाटेल. छे माझा प्रिय भरत आणि त्याचं चांगलं बोलला तर मला वाईट वाटायचं काय करणं आहे. वाईट असेल तर वाईट सांग, तुला काय अनुभव आला. विचारू नये मी सांगू नये. अरे पण सांग ना कसं वाटलं भरत, मला खूप दिवस झाला भेटलाच नाही रे. चुम चुम बाजे 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 चुम 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 बाजे चुम 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 बाजे चुम 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 बाजे चुम 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 हो. कौतुक करा लेकरांचं, कदर करो कले की वरना कला डूब जाएगी. धरून आणल्यासारखं बसू नका रे. कळणार नाही तुम्हाला. ही सूत्र, हे मंत्र, ही कला, ही विद्या, हे गुण, हा राग, ही रागिणी, हा ठेका, हा स्वर, ही धुन आतडी पिळवाव्या लागतात तेव्हा समजतं. जाने ओ पहचाने मोर का नाच मुर्गी क्या जाने. रंग दिया सुरंगारी ने तो है टाकारी पिंजारी. तुम्हाला फक्त एकच माहिती आहे. मोठ्या इथे जा बबल्या केसावर फुगे. काही ते गाणं येते इकीस काय काय ते बबलू. तो बबलू नाही. कसं काय ते गाणं काय रे काय काय ते केसावर फुगे इकीस काही ते आहे ना ते म्हणे माय. ते कौतुक आहे. डीजे लागलो रे यांचे कमर पा. हा ब्रह्मानंद देणारा सूर, स्वर आणि शब्द पोरखेड नाही आहे. रामरायाचं बालपण हे मोठेपणालाही लाजवणारं होतं. 6व्या वर्षी बाळांची मुंज झाली, याचा अर्थ त्यांना काहीतरी संस्कार झाले. आणि 7व्या वर्षी राजा दशरथानं सांगितलं की उद्या गुरुकुलमध्ये पाठवायचं. वसिष्ठांचा जंगलातला आश्रम आहे, तिथे 14 वर्ष शिकाल. घाबरल्या राजमाता कौशल्या सगळ्या. नाही माय लेकरू नव्हती आश्रमात, त्यांना काय खायला मिळणार आहे आणि ते कसं काय राहतील आणि त्यांचे कपडे कसे धुतील ते, त्यांना अजून काही नाही. बोल नको तू. त्याला स्वयंपूर्ण व्हायचं आहे कौशल्या. पांगळा करू नको तू तुझ्या पोराला. त्याचं सगळं त्यांनी करायचं आहे. स्वयंपाक करण्यापासून, लाकडं आणण्यापासून, कपडे, स्नान, अभ्यास, स्वाध्याय, हे सगळं त्याला करायचं आहे. आणि मग हे गुरुकुलमध्ये तिथं गरीबाचाही मुलगा तेच खाणार, जो राजाचा मुलगा आहे तेच खाणार. त्यांचे कपड्यापासून तर आचार विचार तेच खा, त्याला शिकवायचं आहे. सहनो भुनक्तू उपनिषदाचं वचन काय आहे. सहनो भुनक्तू त्याच्यासाठीच सांगितलं त्यांनी. याला जाऊ द्या. नाही 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 नाही. श्रीमंताच्या पोरी म्हणताना माझ्या लेकराला शाळेत पाठवायचं, आपण घरी ट्युशन करू. अरे घरी ट्युशन करून त्याला लेकरांमध्ये जगण्याचं जर स्वातंत्र्य नाही दिलं तर त्याला काही कळेल का, त्याला काही मिळेल का. गुरुकडं का पाठवायचं आहे. त्याच्या जीवनाची परिपक्वता व्हावी, त्याच्या जीवनाची अभिवृद्धी योग्य कला गुणांनी व्हावी म्हणून तो परिपक्व व्हावा. कच्चे राहून उपयोग नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही शेतकरी माणसं आहे, पोरं शाळेत जात्या,
रस्त्याने मळे, त्या आंबे लागले, कैऱ्या लागल्या. जवळ कैऱ्याचं घोष दिसले की शाळा सुटल्यावर पोर सरळ घरी जात्या का? हा, रस्त्यावर आंब्यात झाडे कैऱ्या वाढल्या पोरं खरंच सरळ घरी जातील का? काय करतील मग? कैऱ्या तोडायला झाडावर चढता येत नाही, लहान लेकर खायची आंबट कैरी. मग काय करायचं? घेतला दगड आणि एक दगडात नाही तर 2 3 पण पाडणार. बरं, पाडल्यावर यांच्याकडे सुरी आहे का? खाली एक दगड आणि वर एक दगड. मग कसा फुटल आणि किती फुटल? आणि मग नाहीच तर पुन्हा खाल्ला करंडून, खाल्ला तर खाल्ल्यानंतर दिला फेकून. कारण तो आंबा कसा आहे? कच्चा आहे. जो कच्चा आहे त्याला दगड, त्याला फटके. बरं, ती कैरी वरती झाडावर असताना दगड कुठं लागेल सांगता येईल का? केवढं साल्ट निघेल सांगता येईल का? केवढी जखम होईल सांगता येईल का? बरं, खाली पडला तर गादी अंथरलेली असते का? काठ्यात पडला, दगडावर पडला, चिखलात पडला. बरं, उचलल्यावर हे खालीवर दगड राहून पुन्हा ठेचणार, पुन्हा खाताना तुकडे करणार, उरला तर पुन्हा गटरीत फेकणार. कारण तो कच्चा आहे. कच्च्याला मार आहे, अपमान आहे, कच्च्याची उपेक्षा आहे. पण तोच आंब्याची फळं जर शाखा पडायला लागल्या पिकल्यावर, मग मालकाच्या लक्षात येतं आणि मग तो काय करतो? ते काठीला असं काहीतरी, काय म्हणतं बबलू त्याला, ते असं राहतं बा झोळीसारखं, आंबे तोडायला असं झेल, असे लांब काठी लावून हळूच तोडतो. त्याला धक्का लागायला नको. तोडल्यावर मग हळूच खाली आणतात. खाली आणल्यावर मग गरम पाण्याने आंघोळ त्याच कैऱ्यांना, मग आंघोळ घालून मग गादीवर मऊ याच्यावर खाली कपडा वर कपडा, त्याच्यावर गवत झाकून ठेवतात. दरवाजा बंद, कोणी जायचं नाही. कारण आता तो पिकणार आहे, तो गोड होणार आहे, तो रसभरीत होणार आहे, तो रंगीत होणार आहे आणि तो आंबरस देणार आहे. कारण तो पिकला आहे, तो परिपक्व झाला आहे, रसासाठी योग्य झाला आहे. जे रसासाठी योग्य आहे त्याच्यासाठी एवढी उठाठेव आहे. आणि जो कच्चा आहे त्याला, कच्चे राहाल तर फटके खाल जगाचे, जखमी व्हाल, विव्हळ व्हाल, पडला तर काट्या कुट्यात पडाल, चिखलात पडाल, मायेच्या, अज्ञानाच्या. पण ज्ञानानं परिपक्व झालात तर जग असा हातावर लोळवेल तुम्हाला. ज्ञानाची परिपक्वता फक्त तेव्हाच होईल जेव्हा बालक गुरूंकडे जाईल. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान. बरोबर ना? काय लिहिलंय? ब्रह्मविद्येच्या पंखावर पवलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेमध्ये सांगतायत. भागवतात नाथ महाराज तेच सांगतायत. ते ज्ञानाचा कुरठा. संत आणि गुरु हे ज्ञानाचे गोडाऊन आहेत. ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करिगा सुबटा ओळगोणी. आणि म्हणून ते ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंकडे पाठवलंच पाहिजे. जे जात नाही त्यांचं काय होतं मी सांगत नाही. अंबादास म्हणतो, ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. त्यांचा जन्म वाया गेला. त्यांचा जन्म वाया गेला. त्यांचा जन्म वाया गेला. त्यांचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. पोरं शाळेत जायच्या आधी त्याच्या आयांचीच कौतुक जास्त. त्याला त्याच्या पायावर उभा राहू दे. दशरथ राजा म्हणे त्याला त्याचं करू दे, त्याला पांगळा करू नको. 7वीतलं आणि 8वीतलं पोरग शाळेत निघाला काय, मम्मी आपल्या हाताने त्याला पोहे खाऊ घालते. बाबल्या बाबल्या, हा बाबल्या नाही बरं का, बाबल्या म्हणजे आत्तीचं लेकरू. त्या हाताने आई त्याला पोहे खाऊ घालते मम्मी. तिला सांग भावाने तू मदत नाही करत, त्याला पांगळा करून राहिली. त्याचे त्याला करू दे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्याला समजू दे. शाळेची बस आली की ती मम्मी आधी दप्तर घेती आणि बाळाच्या पुढं पळत चालती हुंदळत. तुझी हौस झाली नाही का लहानपणी भावाने? त्याचं दप्तर जड आहे, अहो त्याला उचलू दे ना. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या संस्थेनं लहान मुलांना कोणत्या वर्गात किती वह्या पुस्तकं ठरवलेलं आहे. तू काय करते तुझी प्रेमाची पोकळ व्याख्या? त्याचं दप्तर त्याला उचलू दे, त्याचे कपडे त्याला घालू दे.
त्याचा अभ्यास त्याला करू दे, त्याचा होमवर्क त्याला करू दे, त्याची डिश त्याला उचलू दे, त्याचं त्याला खाऊ दे. आणि हे शिकायचं असेल तर गुरुकुल पद्धतीच्या शाळा पाहिजे, ज्या इंग्रजांनी मोडीत काढल्या त्या पुन्हा एकदा भारताला प्रदान करण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी गुरुकुल पद्धतीच्या शाळा काढल्यात. गावोगावी आहेत. 1800 विद्यार्थी कोपरगावला समाधी मंदिराच्या संस्थेच्या अंडर आहेत. 40 बस आहेत. पोरखेळ नाहीये. त्या मुलांना बुधवारी धोतर असतं, लहान लहान मुलांना 1ली ते 12वी. कुठं मिळेल अशी शाळा? गेल्यावर पहिली प्रार्थना असते, अर्धा तास त्यांना ध्यान शिकवलं जातं, मेडिटेशन, प्रणवोच्चार. हे का सांगतोय मी? एवढा अगाध महिमा केवळ वंदने गुरु परंपरेचा आहे. आणि म्हणून गुरु महात्म्य ओळखून घेई रे गुरु आशान भेटायचे नाही रे. गुरु महात्म्य ओळखून घेई रे, गुरु आशान भेटायचे नाही रे. ज्यांचे चित्त शुद्ध नाही त्याला गुरु करतील काय? ज्यांचे चित्त शुद्ध नाही त्याला गुरु करतील काय? ज्यांचे चित्त शुद्ध नाही त्याला बाबा करतील काय? ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याला बाबा करतील काय? म्हणे बाबांची म्हणे गुरुंची कृपा मज व्हावी रे. गुरु आशान भेटायचे नाही रे. ओ गुरु महात्म्य ओळखून घेई रे, गुरु आशान भेटायचे नाही. भेटायचे नाही. अद्भुत महिमा आहे पंथन. त्याप्रमाणे गुरुकुलमध्ये पाठवले. 12 वर्षाचा अभ्यास फक्त 3 वर्ष शिकले. त्याची गरज नव्हती. सर्वज्ञ तो, सर्वांतर्यामी, सर्वसाक्षी तो. त्याला काय शिकायचं होतं? पण तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून की होईना. यदेदाचरती श्रेष्ठम. मोठ्यांनी जे केलं ते लहान मुलं करतात. म्हणून त्या आचार प्रणालीचा, त्या विचार प्रणालीचा, त्या सुसंस्कृतपणाच्या संहितेचा किमान मुलांना अनुभव यावा, त्याच्यासाठी रामरायाचं हे चरित्र आहे. आणि मग सगळी विद्या घेऊन परत आले होते. तेज आणि ओज दैदिप्यमान झालं होतं रामरायाचं. 1,00,000 दिवे ओवाळून रामरायाचं स्वागत केलं. कारण माझा बाळ आता ज्ञान घेऊन आला, ज्ञानी होऊन आला. आईबापांना किती आनंद झाला. असा एक एक दिवस जात होता. एक दिवस विश्वामित्रांचं आगमन आहे. राजानं स्वागत केलंय. काय हवंय तुम्हाला? पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून 60,000 वर्ष तपश्चर्या करून प्रतिष्ठेचे निर्माण करण्याचं सामर्थ्य प्राप्त केलेला, लोहपीठ भस्म करणारा विश्वामित्र, जो राजर्षीतून ब्रह्मर्षी झाला होता, त्यांचं आगमन न बोलावता आपल्याकडे आले. केवढं स्वागत केलं. भो आचार्य मागतम सुस्वागतम सुप्रभातम. तुम्ही मागा, काय हवंय? मागायला वेळ लागेल पण मी द्यायला वेळ करणार नाही. सांगितलं माझा यज्ञ चालू आहे. आणि त्राटिका नावाची राक्षसीन खूप त्रास देते. तिचे 2 मुलं आहे, मारीच सुबाहू. आम्हाला तुझं राम पाहिजे. त्यांचा राम लहान आहे अजून. नाही नाही नाही, रामाला नका नेऊ. दशरथ राजाने शब्द फिरवला. काय मागा? मागायला तुम्हाला वेळ लागेल, त्याच्यात मी देईन. आता म्हणतो नाही, माझा राम लहान, मी सैन्य पाठवतो. सैन्य म्हणाले, डोकं फिरलं का राजा? पर्वता एवढाले स्तन आहे तिचे. त्राटिका केवढी होती? पर्वत एवढे स्तन आहे. तिला मळवट भरायला 2.5 क्विंटल कुंकू एका टायमाला लागत होतं. कपाळ केवढं असेल? 2.5 क्विंटल कुंकू. गुलाबजाम खावी अशी ब्राह्मणाचे उचलून खाती, ऋषीमुनींना उचलून खाते ती. तुझे सैन्य काय करेल? तिला पाहिल्यावर यांच्या चड्ड्या पिवळ्या होतील म्हणे. मी येतो, तुझं वय नाही आता, रामच पाहिजे. नाही सांग, मी चाललो आहे. आणि कुलगुरू वसिष्ठ उभे राहिले. शिष्य जेव्हा गफलत करतो, गुरूंनी भानावर आणला पाहिजे. आणि आठवण दिली, राजा तू कबूल केलंस आणि कबूल केलेलं द्यावं, ही तुझ्या कुळाची कशी परंपरा आहे. रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाई. मंगल भवन मंगलहारी, दशरथ
अजिर बिहारी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. प्रतिशिष्ट निर्माण करण्याचं सामर्थ्य होतं. त्राटिका महाग होते का विश्वामित्रांना? पण त्याच्या मागे काही संकेत असतो. यज्ञाचं कंगण बांधलं की आम्हाला लढता येत नाही राजा. अशा त्राटकांचे ते किती भजे तळून टाकले असते रे. एवढं सामर्थ्य होतं त्यांचं, पण नाईलाज झाला. आज तो दुसरा हेतू होता, राम रायाला घेऊन जायचं होतं आणि जवळ असलेल्या राजर्षीच्या काळातल्या सगळ्या अस्त्रविद्या शस्त्रविद्या रामाला शिकवायच्या होत्या. जाता जाता सांगत होते, ही गंगा, ही यमुना, ही कोणी आणली, तिचं काय महत्त्व, काशी काय, प्रयाग काय, उज्जैन काय, अमुक काय, तमुक काय, फलानं काय, हे शिकवता निसर्गाचं नियमन, निसर्गाचं दर्शन, निसर्गाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत होते. जीवापासून ब्रह्मांडापर्यंतचे उत्कृती वाद शिकवत होते. 62 प्रकारची अस्त्रविद्या, 62 प्रकारची शस्त्रविद्या, अशा विद्या शिकवल्या की राजा होशील, लढाई करशील, तुला भूक लागली तर वेळेवर खायला मिळणार नाही, या मंत्राचं अनुष्ठान कर, भूकेवर विजय मिळेल, या मंत्राचं अनुष्ठान कर, तुला झोपेवर विजय मिळवता येईल. वेगवेगळ्या प्रकारचा परिपूर्ण करत होता. कारण त्याला पाठवायचा होता लंकेत. ही तयारी चालली होती ऋषींची, मुनींची, संतांची, ग्रंथांची, मंत्रांची, गुरुपरंपऱ्याची, राजवाड्याची, आईची, बापाची, आणि केव्हापासून? राम जन्माला यायच्या आधीपासून. कारण पुत्र कामेष्टी यज्ञ केला, त्याच्या प्रसादातून तो जन्म आहे, मग तो उत्सव आहे, मग ते सगळं आहे, मग ती विद्या आहे, वसिष्ठांची आहे, आता विश्वामित्रांची. का या तिथं पाठवायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज भारतीय तत्वज्ञानाचा, संतांचा, ग्रंथांचा, देवतांचा, मंत्रांचा अपमान करण्याची आतडी बाहेर काढण्यासाठी तयार करायचा होता. तो एका दिवसात कोणी होत नाही. हिंद केसरी पैलवान एका रात्रीत होत नाही, एका रात्रीत कोणी मुख्यमंत्री होत नाही, एका रात्रीत कोणी पंतप्रधान होत नाही. कितीतरी वर्ष घासावं लागतं त्याला, संस्कारित करावं लागतं त्याला, तेव्हा तो तयार होतो. राजमाता जिजाऊंनी जन्माच्या आधीपासून गरोदरपणात त्याला ऐकवलं रामायण, महाभारत, पांडवांच्यावर झालेला अत्याचार, कौरवांचा अधर्म, इथपासून तर रावणाचा, सीता अपहरणापर्यंतचा दैव दुर्विलास ऐकवला. आईच्या पोटात 7व्या महिन्यात छत्रपतींनी ऐकला होता. बाहेर निघाल्यावर त्या उर्मी घेऊन आला होता. तसं खाणं, तसं दादाजी कोंडदेवांसारखे गुरु ठेवले होते. अशी विद्या शिकवली होती बाळराजांना. आणि म्हणूनच प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला तो रानरेडा अफजल खान, जो छत्रपतींचा 10 पट मोठा होता, या लेकरासारख्या दिसणाऱ्या बाळानं ताडदिशी आतडे फाडून मारला. अंबादास आपला दत्त सांगतोय ते प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान, आला बेगुमान, नाही त्याला जाणीव शक्तीची, नाही त्याला जाणीव शक्तीची, शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, करील काय कल्पना युक्तीची, रजिराजीची करील काय कल्पना. आला प्रतापगडच्या पायथ्याशी आला, भेटीची वेळ ठरली आणि प्रतापगडच्या पायथ्याशी काय, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानाला, त्या शामियानामध्ये आला तो कसा, खनडौल तिडुलत आला, खनडौल तिडुलत आला,
सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला इकडे प्रतापगडावर कळालं छत्रपती शिवाजी महाराज भेटीसाठी निघणार आई तुळजा भवानीला दंडवत आहे जन्मदात्या आईला दंडवत आहे गाईच्या डोळ्यात पाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होता जीवा म्हणून वाचला आमचा शिवा शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती झाला शिवबाच्या संगती झाला एकमेकांच्या समोरासमोर आले खान हसला आणि म्हणला कसा खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी डोकून नजर गैरी गिर हाजीर रजी जी जी गिर हाजीर रजी जी जी गिर हाजीर रजी जी जी तेवढ्या वेळात खानावर नजर रोखली पण खान ही पाठीमागून वार करणारी औलाद आहे खानाने आओ शिवाजी आओ गले लग जाओ खानानं आलिंगन दिलं आणि दगा केला काय दगा केला कानदाभिमान मान्याला कानदाभिमान मान्याला कानदाभिमान मान्याला कानदाभिमान मान्याला कट्यारीचा वर्तन केला कट्यारीचा वर्तन केला तेवढ्या वेळा वार फुका गेला कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कच्च्या गुरुचे चेले नव्हते ज्यांच्या मागे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे ज्यांच्या मागे या स्त्री शक्तीचा आशीर्वाद आहे ज्यांच्या मागे तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन आहे ते असे कोणाच्या हातून मरतील का चिलखत वत अंगाला चिलखत वत अंगाला चिलखत अंगाला होत आणि वार फुका गेला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत वत अंगाला चिलखत वत अंगाला तेवढ्या वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हातातली वाघनख काढली आणि खानाच्या पोटामध्ये भिजवा गुपसीला पोटामध्ये भिजवा गुपसीला वाघ नखाचा मारा केला वाघ नखाचा मारा केला टर्रा टर्रा फाटल खानाला टर्रा टर्रा फाटल खानाला खान येरबडला आणि बलदंड मांडलेला खानदारा तीर्थी पडला आणि जिकडे तिकडे हातवर करून टाळी प्रतापगडचे युद्ध झाले 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 रक्त सांडले पावन केला कृष्णेचा ठाव पावन केला कृष्णेचा लाविली गुलामीची ती वाट लाविली गुलामी शिवशाहीचा वाढला ताट गिर्हाजी शिवशाहीचा वाढ ताट गिर्हाजी शिवशाहीचा वाढला ताट छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी
काय करू मी सांग, लाईटमुळे गोंधळ, पावसामुळे गोंधळ, तू घड्याळ दाखवतोय. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? दाबता बंद करा म्हणतोय. मग बाप, ठीक आहे, बघू आता. तयार करायचा होता रामराया. लंकेश ज्यानं नवग्रहाच्या पालथ्या पडून पायऱ्या केल्या होत्या, ब्रह्मदेवाला स्तोत्र म्हणायला बसवला होता, हवेला झाड, वायुदेवताला झाडू मारायला ठेवला होता, पर्जन्याला सडा घालायला, बृहस्पती पंचांग 33 कोटी अंकित करणारा रावण, दुराचारी, दुरात्मा, पापात्मा रामरायाला तयार करायचा होता. कुठं होती त्राटिकान, कसला मारीचन, कसला सुबाहू निमित्त होतं. रामरायाच्या एका बाणानं संपवून टाकले होते. यज्ञ पूर्ण झाला होता आणि तेवढ्यात घरी परत जाण्याच्या तयारीत रामराय असतानाच 4 घोडेस्वार विश्वामित्रांच्या आश्रमात येत आहेत. गोस्वामी लिहित आहेत, तब मुनि सादर हसुदाई, विविध राम संगन मरयाई, चले राम लक्ष्मण संगा, कहा जग पाए पावनी गंगा. तब मुनि सादर कहा बुझाई, चरित एक प्रभु देख आई, धनुष यज्ञ सुनि रघुकुल नाता, हर्ष चले मुनि भर के, आश्रम एक दिघ मृग माही, खगमुग जीव जंतु तह नाही, पूछा मुनि शीला देखी, सकल कथा सुनि कहा विशेष, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. अभिवादन झालं आणि सांगितलं, महाराजा विदेहराज मिथिलेश नंदन जनक महाराजांनी कुंकुम पत्रिका पाठवली. त्यांची मुलगी सीता, तिचं स्वयंवर आहे. महाराज आपण या, आपल्या शिष्य प्रवर्गाला घेऊन या, पाहुण्या रावळ्यांसह या. पूर्वी पत्रिकेत असं लिहायचे, इष्टमित्र सगळे सोयरे सगळे. आता पत्रिकाही गेल्या, आता मोबाईलवर मेसेज. कुठं चाललो आम्ही, काय परंपरा का होती, कशासाठी होती, विसरलो आम्ही. आणि विश्वामित्र हसले, रामरायाकडे पाहिलं, चला कुठे, चला म्हणे चला. उचल पत्रावळी म्हणे जेवले किती, सारव भिंती म्हणे कोणाडे किती. हे रिकामे उद्योग गुरूंकडे करायचे नसतात. चला म्हणे चला, उठा म्हणे उठा. आणि निघाले. मिथिलेश नगरीत जायचं, जनकपूरला. त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आहे म्हणजे चला. जाताना अहिल्याचा उद्धार केला. स्वागत आहे. जनक राजाचा दरबार भरला. 10,000 राजे आले होते. विश्वामित्रांसाठी उच्चासन होतं. राम लक्ष्मण त्यांच्या बाजूला होते. 10,000 राजे भारतातले. आणि मग जाहीर केले, ललकार्या देऊन त्या बंदिवानांनी, महाराज जनकाची प्रतिज्ञा आहे की शिवधनुष्य जे ठेवलं इथं भगवान परशुरामांनी, ते धनुष्य मधोमध ठेवलंय. तो जो उचलून ते वाकविल त्याला दोरी बांधेल आणि धनुष्याला बाण लावील त्याला सीता माळ घालील. असे कितीतरी राजे आले होते. जात होते, प्रयत्न करत होते. चड्डी पिवळी झाली की पुन्हा आसनावर येऊन बसत होते. सगळ्यांचे प्रयत्न संपत आले होते. आणि त्याच वेळेस जनक राजा उभा राहिला. विदेहराज जनक, आत्मवेत्ता जनक, तत्ववेत्ता जनक. आणि बोलून गेला की संपलं का पृथ्वीवरचं क्षत्रियांना जन्म देणारं मातृत्व? दिव्य माता नाही राहिल्या का? ही सगळी मेंढरांना जन्म देणाऱ्या बाया राहिल्या का? असा ओजस्वी, तेजस्वी, धैर्यवान, पराक्रम, बलवान, वीर्यवान एकही तरुण नाही का भारतात? माझ्या जानकीचं लग्न होणार की नाही? एक धनुष्य उचलण्याचं सामर्थ्य नाही. काय करू मी, काय करू मी? असे सगळे मेंढरं गोळा झाले की काय. आणि सगळ्या राजांनी खाली माना घातल्या. करतील काय? चहा पिऊन आऊट झाले होते सगळे. लक्ष्मण उभा राहिला, म्हणा, ए महाराज तोंड सांभाळून बोल. हा शेषावतार लगेच कोणाशी बोलतोय?
राजमाता कौशल्याचं दूध प्यायलेले राम लक्ष्मण इथं असताना तू धाडस केलं कसं काय? क्षत्रमाता संपल्या काय आणि क्षत्रियाचे बालक संपले काय? वीर संपले काय? धैर्यवान पराक्रमी बलवान वीर्यवान संपले काय? आम्ही आहोत ना. अरे कसला धनुष्य घेऊन बसला? अशा धनुकल्या शेकडो तोडल्यात लहानपणी खेळताना. रामरायाने त्याचा शर्ट ओढला. खाली बस, आधी माझा नंबर आहे, माझा भावी सासरा आहे, त्याची इज्जत घेऊ नको सकाळी सकाळी. लक्ष्मण खाली बसला. विश्वामित्राने रामरायाकडे पाहिले आणि इशारा केला, उठा उठा राघवा, गुरूंनी सांगावं उठ. गुरूंनी सांगावं कर भजन मग करावं, गुरूंनी सांगावं कर प्रवचन मग करावं. सामर्थ्य आहेत चळवळीचे, जो जो करील तयाचे. तेथे देवाचं गुरुदेवांचं अधिष्ठान पाहिजे. नाही तर आया मन में चाला तपोवन में, काय उपयोग आहे त्याचा? त्यांनी सांगावं तू कर, मग यश मिळतं. रामराय म्हणाले उठ, धनुष्य उचलायचं आहे. गुरुदेवांना नमस्कार केला. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो, नमः परभ्या परपादुकाभ्यो, आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो, नमो सुलक्ष्मी अतिपती पादुकाभ्यो. गुरुना प्रदक्षिणा केली. धनुष्यबाण मध्यभागी ठेवला होता. कोवळं कोवळं पोरगं कोणाचं आलं रे हे? या एवढे बलदंड माणूस आपल्याला जमानाने हे लेकरू वट पिळलं तो दूध निघालं, हे कसं काय आलं उचलायला? हे टाळणी सुरू झाली. त्यांना माहीत नव्हतं हे कोण आहे, हे कुठून आलेत, हे कशाला आले माहीत नाही. बिंडोक लोक, कळत नाही त्यांना. वाचन विद्वत्ता उच्चारून नम्रता वाणीवरून शील कळतं. याला काकडीचा पत्ता नाही, पगार वाढवायला निघाले. रामराय धनुष्याला दर्शन केलं, प्रदक्षिणा मारली. व्यासपीठ जनक राजा असे सगळ्यांना अभिवादन केलं. आणि त्याच क्षणी डाव्या हातानं धनुष्य उचललं कधी, उभं केलं कधी, वाकवलं कधी, त्याला प्रत्यंचा लावली कधी, आणि धनुष्यबाण लावला. आणि त्याच क्षणी आकाशासी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामांनी सहज उचलले धनु शंकराचे, श्रीरामाने सहज उचलले धनु शंकराचे. पूर्ण झाले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे, पूर्ण झाला जनक रूपाचे हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे, उभे ठाकले भाग्य सावळे, समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी, राम धनुर्धारी, राम धनुर्धारी. नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी, निज शक्ती सारी, निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू, हो फुलू लागले फूल हळूहळू, गाली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. सियावर रामचंद्र की जय, कोण सुत हनुमान की जय. अंबादासला जास्त घाई झाली काय लग्न लावायची? पंक्ती इतक्या लवकर नाहीये, पंक्ती 9 तारखेला आहे. तू किती गडबड केली तरी आज फक्त लग्न आहे आणि आहेर असलं तर पंक्ती 9 तारखेला आहे. धनुष्य तुटलं गेलं आणि सगळ्या मैत्रिणींनी घेरली सीतेला. आता धनुष्य तोडलाय. जानकी चल मेकअप करायला, चल आता, चल आता. अब उठो सिया श्रृंगार करो, शिव धनुष्य राम ने तोड़ा है. अब उठो सिया श्रृंगार करो,
अब धनुष राम ने तोड़ा है। अब उठो सिया श्रृंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है। अब उठो सिया सिंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है। 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 सीतेशी नाता जोड़ा है। सीता से नाता जोड़ा है। सीता का नाता जोड़ा है। सीता से नाता जोड़ा है। अब उठो सिया सिंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है। अब उठो सिया सिंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है। जानकी माता वरमाला घेऊन आली आहे. रामराय म्हणाले काय आहे, काय म्हणजे हे काय प्रकार आहे, हे हार आणला, हे पोरीचं काय काम आहे ते. आणि म्हणजे तुमचं लग्न आहे म्हणजे का, जे शिवधनुष्य तोडील त्याला सीता माळ घालील म्हणे, मी त्याच्यासाठी धनुष्य तोडलंच नाही. मग तू कशाला उद्योग केला रामराया, मी कशाला काय उद्योग करू. गुरूंनी सांगितले उठ, उठलो, तोड, तोडलं. त्यांची शक्ती, त्यांची आज्ञा पालन म्हणून तोडलं. लग्नाचा माझा काही संबंध नाही, मी लग्न नाही करणार. हा तुझ्या जनक राजा पाहायला लागला, लग्न नाही करणार. मग शिवधनुष्य का तोडलं, गुरूंनी सांगितलं म्हणून. लग्न का नाही करणार म्हणाले, मी काय बेवारस आहे का, मला कोणी आहे का नाही घरीदारी. हा, मी काय कॉलेजचा पोरगा आहे काय कलियुगातला. परस्पर तिकडंच केला इशारा, जाता जाता तिकडंच नाटकन, तिकडंच मग माळा घालून आई बापा आमचं लग्न झालं आशीर्वाद द्या. तोंड कुठं या नालायकांचे. आचार नाही, विचार नाही, संस्कार नाही, पूर्व परिचय नाही, देणं नाही घेणं नाही. देणं घेणं म्हणा तर कन्यादान धोरणात लोभ लचकान डोळा पिचका चालतंय का. विवाह हा संस्कार आहे, कुलगोत्राचा विचार केला पाहिजे. समजून घ्या. मी माझ्या आई वडिलांना विचारल्याशिवाय लग्न नाही करणार. दशरथ राजाला निमंत्रण गेलं, 4 घोडेस्वार गेले, बस नमस्कार चमत्कार झाला. अयोध्येला जाऊन कुठनं आलात म्हणाले, ब्रह्मवेते तत्ववेते आत्मवेते महाराज मिथिलेश जनक महाराजांचा कुंकुम पत्रिका शुभपत्र आणलंय. वाचलं राजानं आणि राजाच्या डोळ्यात आनंद असू आले. विश्वविक्रम केला तुमच्या मुलानं रामरायानं, शिवधनुष्य तोडलंय आणि सीतेशी त्याचं लग्न होणार आहे. तुम्हाला निमंत्रण या, तुम्ही या, परवानगी द्या तर लग्न होईल. तुम्ही या, वरमायांना घेऊन या, वराड्यांना घेऊन या, भाऊबंधांना घेऊन या, मानकऱ्यांना घेऊन या. जाहीर झालं रामरायाच्या लग्नात जायचं. लोक दाढी करायला नंबर लावले. अख्खी अयोध्या निघाली, चला चला चला. लोक रस्त्याने विचारले कुठे चालले, लग्नाला. कोणाच्या म्हणे, रामाच्या. म्हणे कोणाशी लग्न आहे ते म्हणे आम्हाला नाही माहिती. मग तुम्ही काय भाकरी खाली चालले का, लग्न कुठे म्हणे आम्हाला नाही माहिती. कोणच्या लहानस्वर आहे माहीत नाही, वरडाला. किती तारखेला आहे माहीत नाही. म्हणजे काही येडपट लोक म्हणले लग्नाला चालले नटून ठटून, कोणालाच माहीत नाही. राजा बोलेन दल आले, निघाले सगळे. अख्खी अयोध्या निघाली. सगळ्यात पुढे वरमाया. हा 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 हा. वरमायाचा काय सांगावा. आल्या ठुमकत ग विहिनी, आल्या ठुमकत ग विहिनी, आल्या ठुमकत ग विहिनी. बोल नका ग कुणी, आल्या ठुमकत ग विहिनी, आल्या ठुमकत ग विहिनी. पाय धुवाया करती पुढती, पाय धुवाया करती पुढती. खंडी भरमळ किट्टन निघती, खंडी भरमळ किट्टन निघती. झिजले साबण डजनावर, झिजले साबण डजनावर. गुरगुरती वाघिनी, आल्या ठुमकत ग विहिनी, आल्या ठुमकत ग विहिनी. हा हा बोलू नका ग कोणी, आल्या ठुमकत ग विहिनी. बायांचे गाणे काय कौतुकाने चालले आम्हाला.
म्हातारपणी शोभतं काय? काय काय चाललंय? वा रे धंदा. त्यांचं बाया ठीक आहे, एकमेकाला म्हणतात गाणे, त्याच्याशिवाय मजा पण नाही. आता कोणी म्हणतही नाही. उखाणे टाकतात, मजा करतात, एकमेकी कसोटी घेतात, तिकडच्या बहिणी इकडच्या बहिणी गप्पा मारतात, खातात पितात, खूप विनोद करतात, चेष्टा करतात. आला आला रुखवत. तिकडच्या बायका काय म्हणाल या बायांना? आल्या आल्या रुखवत आमच्या रुखवतात कुंची. आला आला रुखवत आमच्या रुखवतात कुंची. शेजारणीचे दागिने घालून आली ती विहीन कोणची. कशाला नाटक करायचे नकली दागिने घालून? दशरथ राजाने 10 लाखाचा रत्नहार काढून त्या जनकाच्या दूतांना दिला की तुम्ही चांगली बातमी आणली, शगुन घ्या. आणि नाही महाराज, आमच्या राजाची राजकन्या म्हणजे आमची सगळ्यांची बहीण, ती तुमच्या राजवाड्यात द्यायचं ठरलंय. आता आम्हाला इथं काही खाता येणार नाही. जिथं बहीण किंवा मुलगी दिली तिथं माहेरच्यांना काही खायचा अधिकार नाही. कारण कन्यादान केलं की तिथं बापानं भावानं तिच्या घरी जेवू नये मुलीच्या. कधी सुखदुःखाला प्रसंग आलाच तर जेवण करा, पण हळू 100ची नोट ताटाखाली ठेवून द्या. हे शास्त्र सांगतंय. सगळ्यांचं खा, बहिणीचं खाऊ नका, बहिणीचं खाऊ नका. सांगितलं आमची बहीण आहे सीता, तिच्या घर ठरलंय तुमच्या राजवाड्यात द्यायचे. आता आम्हाला तिच्या इथं काही खाता येणार नाही. आमचा टिफिन आम्ही जनकपुरून बांधून आणला महाराज. आमच्या घोड्याचा चारा सुद्धा आम्ही तिथून आणलाय महाराज, कारण आमची जानकी तुमच्या राजवाड्यात द्यायची. हा बहीण भावाच्या आणि बाप मुलीच्या जीवनातला अत्युच्च भाव आहे. सांगा त्या करंट्यांना. आईबाप मेल्यावर बहिणीच्या खोट्या नाट्या सया घेऊन आणि इस्टेट गिळंकृत करून दारू पायी रंडीबाजी पायी वाटोळ करून स्वतः नाही 42 पिढ्या नरकाला नेताना सांगा त्याला की सगळ्यांचं खाय, बहिणीचं खाऊ नको रे चांडाळा. जिनं भाऊबीजीला तुला ओवाळलंय ना, दिलाय ना तुला दिवाळीच्या पाडव्याला करगोटा, तो फक्त तिलाच अधिकार आहे. नवरदेव घोड्यावर बसताना त्याच्या गळ्यात कट्यार घालण्याचा अधिकार फक्त बहिणीला आहे. आणि त्या बहिणीचं खाऊ नको. जग पडले ना डुकरासारखा सर ना तिकडे. खा घाण सगळ्या जगाची. बहिणीचं खाऊ नये, मुलीचं खाऊ नये. केवढी दिव्य तत्व प्रणाली भारतीय संस्कृतीची आम्ही विसरलो. बहीण कळत नाही, भाची कळत नाही, मुलगी कळत नाही. स्वागत आहे, लग्न सुरू आहे. 28 दिवस लग्न चाललं. किती? 28. पूर्वी 2 मांडवी, 3 मांडवी, 4 मांडवी. नाना तुमचं किती दिवस चाललं होतं? रमेशराव विनोदचे वडील, तुमचं लग्न किती दिवस चाललं होतं? हा, 3 मांडवी. वा वा वा. आताचे लग्न सकाळी धामधूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. काही कळत नाही. 28 दिवस जनक राजा पुढे आला की जानकीचं ठरलंय माझ्या 3 भावांच्या 3 मुली आहे, तुमच्याकडे 3 नवरदेव आहे, लक्ष्मण आहे, भरत, शत्रुघ्न, घ्या भाजून. आणि मग रामाला सीता, लक्ष्मणाला उर्मिला, भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती. 4 नवरदेव इकडून आणि 4 नवरदेव तिकडून. बस सुरू झाले. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्र ती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात सदा मंगल वधूवरुंभ शुभम भवतु शुभ लग्न सावधान. बाई नुसतं उभं कर, घालू नको मारणे, तर उद्योग वाढले माझ्या होती. पहिली तर माझ्यावर केस सरकारची. बालविवाह केला, घेणं नाही देणं नाही. तुम्ही जाल तुमची गंमत करायला, मला गज मोजायला लागेल. हे फक्त शोभा म्हणून ठेवली, खुर्चीवर बसव सुखाची.
खुर्चीवर बसून उद्योग नको करू. मंगलाष्टक व्हावी जी मंगल आहेत. नद्यांचं नाव, ऋषींचं नाव, तीर्थांचं नाव. या कुंदेंदू तुषार हार धावाला म्हणावं. अशुतोष महामृत्यूंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान शंकराचं आवाहन करावं. भोला जा गिरिजापतीस म्हणती गंगा शिरी जाचिया भंगा पाप करो निघोतम मुनी उद्धारिला हो जया त्याचा नंदन श्री गजानन पहा नेईल विघ्ने दुरी प्रेमे वंदन त्याग करू प्रथमता कुर्यात सदा मंगलम वधुवर्यो शुभम भवतु शुभमगर मंगलाष्टक म्हणजे मंगल, कारण तो लग्न आहे मंगल विवाह, त्याला मंगलाष्टक म्हणा. आता ते पण बदललंय. त्या नवरीच्या नवरदेवाच्या आईचं नाव, मामाचं नाव, बापाचं नाव, चुलत्याचं नाव, मित्राचं नाव, त्याचे काही हे एवढे देवासारखे आहे काय? एक ऋषीमुनी आहे का? तपस्वी आहे काय हे? हा काय चाललंय काय बावळपणा? एका ठिकाणचं असं मंगलाष्टक. मामाचं कौतुक. मामा दानशूर तुझा ग बबले. काय दानशूर? बबले म्हणलो, बाबल्या नाही बरं का. मामा दानशूर तुझा ग बबले. प्रेझेंट बादली दिली प्लास्टिकची. वारे दानशूर काय. आता तर आमच्याकडे अशी पद्धत आहे शहरात. गुरुजी भटजी मुलगा इंग्लिश मिडियमला शिकलाय, मुलगी इंग्लिश मिडियमला शिकली, त्यांना हे येत नाही. त्यांना कळेल असं इंग्रजीत मंगलाष्टक म्हणा. ब्राह्मणाला दक्षिणा मिळण्याची कारण. इंग्रजी मंगलाष्टक. बबले यू आर गोईंग टू मॅरेज. बबनराव इज युअर फादर. ठकुबाई इज युअर मदर. कुटावे कणी तोंडे यांचे. काय चावटपणा आहे. वारे लग्न वारे तारा. 28 दिवस लग्न चाललं होते. 4 सुना घेऊन महाराजा दशरथ निघायचे उद्या. जाहीर केलं की उद्या सकाळी सीता निघायची आहे. प्रातःकालीन कर्मा टोपून ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला आणि मग जानकीची आई सुनयना धावत गेली. राजमाता कौसल्याच्या समोर लोटांगण घातलं. नवरीची आई म्हणून नवरदेवाच्या आईला प्रार्थना करते. ओटीत घातली मुलगी विहीन बाई. ओटीत घातली मुलगी विहीन बाई. आवाज कमी राहू द्या थोडा. सांभाळा तिजला हीच विनवणी पायी. सांभाळा तिजला हीच विनवणी पायी. वधुमाय तुम्ही तुम्हास सारे ठावे. वधुमाय तुम्ही तुम्हास सारे ठावे. वाटते तरी आठवून सांगावे. मी पदर पसरिते जन्मदायिनी आई. सांभाळा तिजला हीच विनवणी पायी. लाडकी लेकही माझी पहिली वहिली. लाडकी लेकही माझी पहिली वहिली. भाग्येच तियेचे सून आपुली झाली. तुम्हीच या पुढे दिससी माझ्या
आई सांभाळ करावा हीच विनवणी पायी माहेर आपुले सदपुरुषांच्या गोष्टी माहेर आपुले सदपुरुषांच्या गोष्टी सासरी वाढत्या सतत सुखांच्या राशी पाठीशी आपुल्या नित्य उभी पुण्याई सांभाळ करावा हीच विनवणी पायी ओटीत घातली मुलगी विहीन बाई ओटीत घातली मुलगी विहीन बाई सांभाळ करावा हीच विनवणी पायी आईची ही तरा होती जानकी सगळ्यांना भेटत होती एकेकाच्या गळा भेट घेऊन डोळ्यातल्या आसवांना वाट करून देत होती सगळे भेटले होते पप्पा कुठे भीर 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 पाहते हरणीसारखी बहुतेक नवरी मुलीची हीच व्यथा आहे सगळे भेटतात पण बाप कुठे दिसत नाही का बाया हो तुम्ही म्हणता पुरुषाला काळीज नाही असतं ग पुरुष रडत नाही रडतात पापणीच्या आत आणि बघायचं असेल तर बघा जेव्हा त्याची लाडकी पहिल्यांदा सासरी निघाली त्यावेळेस तो पुरुष बघा कसा आहे हिम्मत होत नाही त्याची मुली समोर जायची कुठेतरी मांडवाच्या खांबाच्या आड असतो काय करू मी कसं भेटू तिला काय सांगू तिला त्याच्या काळजाचा देठ दुसऱ्याच्या ओंजळीत टाकायचा असतो बाप हिम्मत करत नाही आणि ती हरणीसारखी बघते सगळे भेटले पप्पा कुठे जनक राजा खांबाच्या आड लपला होता पुण्यवंत राजा भाग्यवंत राजा ब्रह्मवेत्ता तत्ववेत्ता आत्मवेत्ता विदेहराज जनक ही त्याची पोरगी नव्हती ही पाळलेली होती शेतात सापडली तरी ही गडबड मग ज्यांनी जन्माला घालून लहानची मोठी केली त्यांची काय अवस्था असेल कुठंतरी लांबून त्याचा शेला ओळखला आणि सीता वाऱ्यासारखी धावली पप्पा 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 कमरेला मिठी घातली पप्पा मला का बरं घरातून बाहेर काढताय माझा खर्च तुम्हाला जास्त वाटतो का पप्पा मी हट्ट नाही करणार पप्पा मी तुमच्याकडे काही मागणार नाही ना पप्पा मी खर्च वाढवणार नाही पप्पा मला राहू द्या तुमच्याजवळ मला राहू द्या पप्पा मला नका घराच्या बाहेर काढू आणि तिचे डोकं थापडताना जनक राजाची तिरपीट झाली नको बाई नको बेटा तुझ्या जीवनात काही ध्येय आहेत का तुझ्या जीवनात काही जीवन ध्येय आहेत त्याची अभिपूर्ती झाली पाहिजे जा बेटा संसार थाटात कर आमच्या कुळाचा गौरव वाढव बेटा जा आणि तिला आपल्या खांद्याखाली पकडून जनक राजा घेऊन येतोय दशरथासमोर विदेहराज जनक पण लाडकी मुलगी जेव्हा दशरथाच्या घरात पाठवायची आहे हाच फापकून गेला लटलट करायला लागला दशरथ राजासमोर लोटांगण घातलं महाराज 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 माझ्या जानकीला सांभाळा माझ्या जानकीला सांभाळा माझ्या जानकीला सांभाळा मुलीच्या आईला दुःख होत नाही असं माझं म्हणणं नाही तिला होतं पण एवढं नाही कारण तिचा संसार जागेवर आहे मुलगा आहे सून आहे सगळे आहे नवरा आहे पोरका होतो तो बाप उपवर मुलगी घरात असणं हा बापाला आधार असतो बापाला आधार असतो प्रपंच आहे काय होत नाही कधी कधी एखादा नाजूक प्रसंग घडतो बाप बायकोला विश्वासात घेत नाही बाप बायकोचा सल्ला घेत नाही
पण उपवर मुलीचा सल्ला घेतो. उपवर मुलीला सांगतो, आता त्याचीही लाडकी जर गेली तर सांगेन कुणाला, सल्ला घेईन कुणाला. आई आईच्या जागेवर आहे, बाप पोरका होतो. मुलगी लग्न होऊन मांडवाच्या बाहेर जाताना बाप का थरथरतो, कारण त्याला माहीत आहे. मुलगी आपल्या भावाला सांगते, पप्पांना त्रास देऊ नको, दादा हट्ट करू नको, दादा हट्ट करू नको, पप्पांना छळू नको. आईला काही सांगत नाही ते. आणि परत वडिलांना सांगते, बाबा पप्पा वेळेवर घरी येत जा, पप्पा वेळेवर घरी येत जा, पप्पा वेळेवर औषध घेत जा. तिला माहीत आहे पप्पाची काळजी घेणारी त्याची ही लाडकी हरिणी आता त्यांची राहिली नाही. ही चालली आता दुसऱ्या कुळाचार वाढवायला, कुळाची अभिवृद्धी वाढवायला. तो प्रसंग खूप अवघड आहे. वेळ कमी पडला, मी एक तास फक्त सीतेची बिदाई सांगतो. नाईलाज झाला, लाईटमुळे, पावसामुळे, तुमच्या विविध अडचणीमुळे वेळ कमी मिळतोय. जनक राजा थरथरत होता. तिला खांद्याखाली धरून आणली. महाराजा दशरथा समोर आला आणि लोटांगण घातलं. दशरथानं, महाराज 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 माझ्या जानकीला सांभाळा, माझ्या जानकीला सांभाळा. तुमच्या सूर्यवंशाच्या चालीरीती तिला माहीत नाही, तुमच्या सूर्यवंशाच्या कुलरीती तिला माहीत नाही. कधी चुकली, काही चुकली माझी जानकी तर तिला शिक्षा करू नका, मला शिक्षा करा. तिला शिकवायला मी कमी पडलो, माझ्या जानकीला शिक्षा करू नका. महाराज महाराज माझ्या जानकीला सांभाळा. बापाचं हृदय तिथं कळतं, पित्याचा कन्येचा भाव तिथं कळतो. मंडपाचे खांबही थरथरतात, कल्पनाच करवत नाही. दशरथ राजानं दोन्ही हात धरून उठवला. जनक राजाला सांगितलं, महाराज शांत व्हा, तुमच्या जानकीला मोलकरीण म्हणून नाही घेऊन चाललो, आमच्या सूर्यवंशाची भावी महाराणी म्हणून तिला घेऊन चाललोय. तुम्ही निश्चिंत राहा. सून म्हणजे काय असते, ही भावी महाराणी आहे. माझ्या परवानगीशिवाय सूर्याचा प्रकाशही तिला स्पर्श करू शकणार नाही. बाकीचं काय सांगू तुम्हाला. अभिवचन दिलंय आणि वरात निघाली. 300 हत्ती दिले होते. ते हत्ती पाणी पिना, घोडे पाणी पिना, हरणं, गाई, सगळ्यांना वाईट वाटलं. आज त्यांची सीता त्यांना सोडून जात होती अयोध्येसाठी, अयोध्येत राहण्यासाठी. वराड निघालं. 28 दिवसाचा लग्न सोहळा संपन्न होऊन निघालं. आता हे जातील अयोध्येत. नवरी घरी आणल्यावर काय करायचं असतं तर पहिल्यांदा लक्ष्मी म्हणून तिची पूजा करायची असते. ती कशी असते ते जमलं तर उद्या सांगू. सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली म्हणून तिचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर तिची हळद धुवून देवदर्शनाला पाठवायचं असतं आणि ऋषीमुनींना, साधू संतांना, ज्येष्ठ वरिष्ठांना बोलवायचं असतं. परातभर पेढे ठेवायचे असते आणि मग ते सासवांनी त्या सुनेचं तोंड पाहायचा कार्यक्रम असतो. शास्त्रात त्याला सुन्मुख म्हणतात. सुन्मुख मांडवात तिच्या बापाच्या घरी परस्पर पाहायचं नसतं, ती आपल्या घरी आल्यावर पाहायचं असतं आणि रिकाम्या हाताने पाहायचं नसतं. काय असतं ते सुन्मुख, काय असतो तो सोहळा आणि त्यानंतर या विवाह सोहळ्याची परिणती कुठपर्यंत जाईल त्या रामरायाच्या अद्भुत चरित्राच्या चिंतनातून आपल्याला मिळणार आहे. प्रेमाचा अमृत, नामाचा अमृत, ज्ञानाचा अमृत, चरित्राचा अमृत आणि भक्तीचा स्वानंद भरलेला दिव्य अमृताचा घोट. आणि म्हणून श्रीरामचरित्र चिंतन कानपूरच्या या दिव्य भूमीत मारुतरायाच्या साक्षीनं, म्हणजे मारुतरायाच्या जन्माच्या दिवशी त्याला प्रिय असलेल्या रामरायाचं चरित्र सुरू केलंय. याच्या इतका योगायोग कोणाच्या नशिबात नसेल. लोक म्हणतात रामनवमीला, अरे रामनवमीला तर होतच जगामध्ये, पण राम हे विश्वातलं सर्वोच्च सत्य समजून पूर्ण आयुष्य ज्याच्या प्रत्यर्पणानं
धन्य करून घेतलंय. त्या मारुतरायालाच जास्त रामावर आहे आणि म्हणून त्याच्या जयंतीच्या दिवशी त्याच्या मंदिरासमोर कामपूरच्या प्रांगणात आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथाच्या मंदिराच्या कळसाच्या कृपाछायेत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या संस्पर्शानं मधुगिरी महाराजांच्या श्रवणगिरी बाबांच्या अनेक साधू संतांच्या सप्ताहाच्या पारायणाच्या भजनाच्या अन्नदानाच्या ज्ञानदानाच्या अभयदानाच्या माध्यमातून पावन झालेली भूमी आणखी ओजस्वी व्हावी, तेजस्वी व्हावी, भक्तीची भूमिका तयार व्हावी. इथला जन्माला आलेला बालक ती पुण्याई घेऊन पाठीशी तुमच्या गावाचं, तुमच्या परिवाराचं, तुमच्या तालुक्याचं, तुमच्या राज्याचं आणि तुमच्या देशाचं नाव छत्रपतींसारखा ब्रह्मांडात प्रसिद्ध करावं, त्याच्यासाठी ही सगळी पायाभरणी आहे. असंच कान तसंच कान, एवढंच कान आत्ताच का, अशा घाणेरड्या शंका उपद्व्यापिकपणा करू नका, अपशकुन करू नका. जे होतं ते त्याच्या इच्छेनं होतं, जे होणार त्याच्या इच्छेनं होणार आहे. आणि म्हणून करता येईल तर चांगलं करा. तनानं, मनानं, धनानं, उपस्थितीनं, श्रमदानानं जेवढा हा कार्यक्रम मोठा कराल, तुमच्या अध्यात्माबरोबर तुमचा प्रपंचही सुखी व्हायला पोषक वातावरण होईल. रामरायाच्या अद्भुत दिव्य चरित्राच्या चिंतनाचा 3ऱ्या दिवसाच्या वाङ्मयीन सेवेचं पुष्प देवगुरुदेवांच्या चरणावर समर्पित करतो. आणि उद्याची कथा बरोबर 8 वाजता सुरू होईल. महिलांना प्रार्थना आहे, असेल आपल्या घरात हिरव्या रंगाची साडी तर उद्या नेसून या, नसेल तर नवी घेण्यासाठी घरच्यांना त्रास देऊ नका. झालेली सेवा देवगुरुदेवांच्या चरणावर समर्पित करतो आणि आपली रजा घेतो. आरतीची तयारी करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. रामदास पाटील, विष्णू इलाल पाटील, जितेंद्र रणसिंग, मोहन सिंग, चंद्रसिंग गिरासे, चंद्रकांत राजेंद्र गैंदर पाटील, चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋण दुणती नुपुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शिनयना रामाचा पायी सदनम संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरते. जय देव जय देव. आरती श्री रामायण जी की, कीर्ति कलित ललित सिय पी की. गावत ब्रह्मा धिक मुनी नारद, वाल्मीक विज्ञान विशारद. सुख सनकादि शेषियरु सारद, परनि पवन सुत कीर्तिनी की. आरती श्री रस मुनि जन धन संतन को सरबस, सारं सम्मत सबही की. आरती श्री रामायण जी की, आरती श्री रामायण जी की. गावत संतत शंभु भवानी, अरुघट संभव मुनि विज्ञानी. व्यासी आदि कवि बर जब खानी, काकभूषण गरुड़ के ही की. आरती श्री रामायण जी की, आरती श्री रामायण जी की. कलिमल हरनि विषय रस पीकी, सुभग सिंगार मुक्ति जुबती की. दलन रोग भव मुरियमी की, तात मात सब विधि तुलसी की. आरती श्री रामायण जी की, आरती श्री रामायण. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. माळ साजन नीती देवी, प्रसवली पुत्र दहे गावी. जनार्दन नाम तया ठेवी, त्यागी संसार अन्य अंधार कराया दूर प्रकट. तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. ज्यांच्या हृदय प्रभू नाम, करीजे स्वयंचारी धाम. शिवाचे खरे भक्त परम, उभे जे दळी तनु जे उदळी होय पद दुबळी परी. चित्ता भय चित्ते प्रेमे करोनी आरती.
सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काढुणी वसतिगृहे शाळा भक्तीच्या फुलवी त्यात माळा हृदयी शंकर शिव भोळा ज्ञानरस सुरस दे उपदेश नाम शिवघोषी अंतरी बनले जागृती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधिले शिवालय कितिक भक्तीचे घडविती जो प्रतीक तयांच्या हृदयी भूक भुवनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नाम तया करी प्रभू प्रणिती प्रेमे करोनी आरती सद्गुरु कापूर पेटवा कापूर पेटवाने ओवाळा धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती हळू, कर्पूरासम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे तर दोन्ही हाताने भाव भक्तीचा सुगंध वाहू दे. नयनी ध्यान मुखी नाम हृदयी तव मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती भाव भक्तीने केले देवा कापूर आरती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना न कळे काही देवा न कळे काही शब्द रूपी गुंफुनी मला वाहतसे पायी धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रार सदा वसंतम हृदयार भवम भवानी चैतन्यमामि कर्पूर पूरे मनोहरेण सुवर्ण पात्रोदक संलदेन प्रदीप्त वासा ससंगतेन निरांजनम च जगदीश कुर्यात् जलेन शीतलीकरण पुष्पेन देवता प्रतिबंधनम हस्ताभ्याम आत्मबंधनम फुलं असतील तर आरतीला वाळून देवाला व्हा 3 वेळा देवाला अशी आरती द्या 3 वेळा तुम्ही घ्या हस्ताभ्याम आत्मबंधन इतरांसाठी घालील लोटांगण वंदीन चरण मडोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आनंद पूजन वाळील मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्वा मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रियायता बुधात्माना प्रकृती स्वभावात करोमि यज्ञम सकल परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतम केशवम रामनाथ कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक हरे राम हरे राम 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 ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तिनाथ महाराज राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान जय श्री राम जय श्रीराम जय जनार्दन जय जनार्दन.